नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. मी प्राची लुडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी स्कॉलरशिपमध्ये विषय गणित. बाळांनो, आपल्या आजचा घटक आहे घटक 4 महत्त्व मापन, ज्यामध्ये मोजणी करावी लागते. ते चित्रामध्ये दाखवले बघा. वेळ मोजणे, उंची मोजणे, टेम्परेचर म्हणजे तापमान मोजणे, वजन मोजणे, ह्या गोष्टींचं मोजमाप करणे म्हणजे महत्त्व मापन. या अंतर्गत आपला आजचा उपघटक आहे 4.3 क्षेत्रफळ, एरिया. टू फाइंड एरिया. आता क्षेत्रफळ म्हणजे काय, चला जरा जाणून घेऊया. एखाद्या आकृतीने सपाट पृष्ठभागावरील व्यापलेली जागा म्हणजेच त्या आकृतीचं क्षेत्र होय, आणि त्या क्षेत्राचे मोजमाप करणे म्हणजे त्याचं क्षेत्रफळ. आता आकृती म्हणजे कोणती आकृती? बंदिस्त आकृती. आपण मागील भागामध्ये पाहिलं. बंदिस्त आकृती त्रिकोण असेल, चौकोन असेल, 5 बाजूंची पंचकोन, कोणती आकृती, वर्तुळ असेल. तर ह्या ज्या आकृत्या आहेत पहा, ह्या आकृतीने ही जी जागा व्यापलेली आहे ना, आतली जागा, कडा मोजणे आपण शिकलो मागच्या वेळेला, परिमिती. म्हणजे आतली जागा जी आहे, आतलं जे व्यापलेलं क्षेत्र जे आहे ह्या सपाट पृष्ठभागाने, त्याला क्षेत्राला मोजणे म्हणजे क्षेत्रफळ म्हणतात. आता समजा या ठिकाणी हा चौरस आहे. चौरसाच्या 4ही बाजू समान असतात. समजा बाजू A आहे, तर आपण आता क्षेत्र मोजण्याची काही सूत्र पाहणार आहोत. पहिलं आपण चौरसाचं क्षेत्रफळ पाहूया. चौरसाचं परिमितीमध्ये आपण पाहिलं होतं की 4ही बाजू समान असल्यामुळे 4 बाजू A अधिक A अधिक A अधिक A 4 गुणिले आपण बाजू केलं. मग क्षेत्रफळ कसं काढायचं चौरसाचं? तर बाजू गुणिले बाजू, कारण 4ही बाजू समान असतात. इथे A म्हणजे ही सुद्धा A असणार, ही पण A, ही पण A. त्यामुळे चौरसाचं क्षेत्रफळ आहे बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजू वर्ग. जर आपण तिला अक्षर A दिलं तर A वर्ग. आता ही दुसरी आकृती मी देते बघा. तिची ही आहे आतली व्यापलेली जागा. ही आकृती आहे आयत. आता ही मला आतली जागा मोजायची आहे, व्यापलेली जागा. लांबी आहे L आणि रुंदी आहे B, माहिती आहे तुम्हाला. ह्याचं आपण परिमिती काढताना 2 लांबी अधिक 2 रुंदी करतो. क्षेत्रफळ कसं काढायचं? आयताचं क्षेत्रफळ सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी, L गुणिले B. कळलं तुम्हाला? क्षेत्रफळाची एकक कोणती असतात? चौरस मीटर, चौरस सेंटीमीटर, चौरस किलोमीटर. ह्या एककामध्ये क्षेत्रफळ मोजलं जातं. क्षेत्रफळाला क्षेत्रफळ असल्यामुळे चौरस हा शब्द आला पाहिजे. हे बघा, इंग्रजीमध्येही दिलंय मी. एरिया ऑफ स्क्वेअर विल बी साइड स्क्वेअर अँड देन एरिया ऑफ रेक्टँगल इज लेंथ इंटू ब्रेथ. तर हे पाहिलं पण चौरसाने आयताचं क्षेत्रफळ. अजूनही काही भौमितिक आकृत्यांच्या क्षेत्रफळांची सूत्र आपण पाहूया. इतर चौकोनांचे क्षेत्रफळ, तसं आयताचं क्षेत्रफळ पाहिलं आपण आता, लांबी गुणिले रुंदी. चौरसाचं क्षेत्रफळ पाहिलं, बाजू वर्ग. आता चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी अजून एक सूत्र आहे. बाजू वर्ग तर झालंच, पण जर चौरसामध्ये कर्ण दिलेले असतील, कर्ण तुम्हाला माहिती आहे ना, तिरप्या ज्या बाजू असतात समोरासमोरील शिरोबिंदू जोडणाऱ्या, त्यांना कर्ण म्हणतात. तर कर्ण माहिती असतील तर 1/2 गुणिले कर्ण वर्ग करायचं आहे. त्यानंतर पाहूया समांतरभुज चौकोन, जो आयताप्रमाणेच असतो पण कोण काटकोन नसतात. त्याचं सूत्र आहे पाया गुणिले उंची. त्याची जी ज्या पायावर लंब असेल
तोच पाया घ्यायचा, कळलं का मुलांनो? आणि ही उंची, ते पाया गुणिले उंची हे समांतरभुज चौकोना क्षेत्रफळ आहे. मग समभुज चौकोन हा चौरसाचाच भाऊ, पण त्याचे कोण काटकोन नसतात. तर त्याचं सूत्र कसं आहे बघा, चौरसाचं सूत्र आहे बघा, 1/2 गुणिले कर्ण वर्ग, जे चौरसाचं दुसरं सूत्र आहे ना, ते सूत्र समभुज चौकोनाचं आहे. 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. पुढे समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ. समलंब चौकोन तुम्हाला माहीत आहे, समांतर बाजूंची एक जोडी असते आणि दुसरी जोडी समान असेल किंवा नसेल. तर समलंब चौकोना क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर, म्हणजे त्या दोन समांतर बाजूंच्या मधली लंब उंची. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्रही तुम्हाला माहीत आहे, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. का? कारण पाया गुणिले उंची हे मेन सूत्र आहे. तर पाया गुणिले उंची जे त्रिकोणामध्ये कसं असतं, जो पाया आहे त्याच्यावरची उभी उंची, म्हणजे इथे आपण ह्या आकृतीमध्ये जर मी दाखवलं तुम्हाला, तर बघा, जो पाया आहे त्याच्यावरच लंब उंची घ्यायची असते, लक्षात ठेवा. म्हणजे मी हा जर पाया घेतला तर त्याच्यावर लंब उंची म्हणजे ही तुम्ही घेतली पाहिजे. मग काटकोन त्रिकोणामध्ये ते पाया आणि उंची स्वतःच लंब आहेत बघा, एकमेकांना आहेत ना. पायाला लंब असते ही उंची, की ज्यांनी काटकोन केलाय त्या या बाजू आहेत. म्हणून सूत्र बनतं 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. समभुज त्रिकोण. आता समभुज त्रिकोण म्हणजे त्रिकोणच 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, पण ज्यामध्ये 3 बाजू समान असतात त्याला समभुज त्रिकोण म्हणतात. मग त्याचं सूत्र आहे √3/4 गुणिले बाजू वर्ग, वर्गमूळ 3/4 गुणिले बाजू वर्ग, हे समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे. आणि पुढे वर्तुळाचं क्षेत्रफळ πr², ज्यामध्ये पाय हा स्थिरांक आहे, त्याची किंमत आहे 22/7 किंवा 3.14. ही काही आपण सूत्र पाहिलेली आहेत. मुलांनो, आपण घटक समजून घेतला आहे. आता आपण या घटकावर आधारित प्रश्न सोडवूया. पाहूया प्रश्न. उत्तराचा अचूक पर्याय असलेला गोल भराट. प्रश्न तुम्हाला मी दिलेला आहे तुमच्या समोर बघा. एका आयताची परिमिती. तर प्रश्न तुम्ही सोडवायचे रफमध्ये सोडवायचे असतात. बघा, लक्षात ठेवा की तुम्हाला रफ करण्यासाठी जागा दिलेली असते, सोडवायचे आणि त्याप्रमाणे उत्तर काढायचं आहे. आयत दिलाय, आयताची परिमिती दिलेली आहे 72 आणि लांबी दिली आहे 20. तर क्षेत्रफळ काढा. आता आयताचं आपल्याला परिमितीचं सूत्र माहिती आहे, 2 लांबी अधिक 2 रुंदी, हा ना. आणि मग क्षेत्रफळ काढा म्हटलंय. तर आधी लांबी माहिती आहे, क्षेत्रफळ काढायला लांबी गुणिले रुंदी पाहिजे ना. मग 2 गुणिले लांबी आणि रुंदी नाही आहे म्हणून रुंदी आपण आधी काढूया, तरच तुम्हाला क्षेत्रफळ काढता येईल. मग 20 दुने 40 अधिक 2b बरोबर 72, 2b बरोबर 72 वजा 40 बरोबर 32. बी बरोबर 32/2, 16 दुने 32. म्हणजे आपल्याला आधी आपण काय काढली, रुंदी काढली. ठीक आहे, का रुंदी काढल्याशिवाय क्षेत्रफळ काढताच येणार नाही, म्हणून आता आपण क्षेत्रफळ काढूया. क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र, आयता करता आपण सूत्र पाहिली आता, लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे आपल्याला दिलेली 20 आणि रुंदी आता आपण काढली. मग क्षेत्रफळ काय असेल तुम्ही काढा, उत्तर गुणाकार करा. तुम्हाला मी वेळ देत आहे. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गुणाकार बघा, 16 दुने 32 आणि वर 0. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 320 चौरस सेंटीमीटर हे क्षेत्रफळ आहे. त्यामुळे एकक पहा, चौ सेमी. पाहूया दुसरा प्रश्न. एका चौरसाची परिमिती दिलेली आहे 48 सेंटीमीटर, तर त्याचे क्षेत्रफळ किती. तर पहा, चौरसाची परिमिती जसं आता आयताची होती ना, त्याप्रमाणे चौरसाची परिमिती काय असते, 4 गुणिले बाजू, बरोबर ना. 4 गुणिले बाजू ही परिमिती आपल्याला दिलेली आहे. मग बाजू किती येणार त्याची,
बाजू चौरसाची येणार 48 भागिले 4, 4 एके 4, 4 दुने 8. मग क्षेत्रफळ किती येणार आहे? क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग सूत्र आहे ना, म्हणजे 12चा वर्ग. मग काय असेल तुम्ही काढायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे बाळांनो. 12चा वर्ग 12 44 आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पाहूया पुढचा प्रश्न काय दिले बघा. पुढचा प्रश्न 5 मीटर गुणिले 20 सेंटीमीटर बरोबर किती चौरस सेंटीमीटर. तर उत्तर आपल्याला बघा किती चौरस सेंटीमीटर मध्ये विचारलंय आणि 5 मीटर दिलेले आहे. मग काय करायला पाहिजे तुमच्या आलंच असेल लक्षात. पहिलं 5 मीटर जे आहे त्याचं आपल्याला सेंटीमीटर करावे लागणार. तर त्यासाठी हिंट दिले बघा मी 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. असं परीक्षेला हिंट दिलेली नसणार, तुम्हाला माहित पाहिजे, कळलं ना. तर मी 5 मीटरचे किती होणार 500 सेंटीमीटर बरोबर ना. आणि मग 500 गुणिले 20 गुणाकार करा आणि कुठलं उत्तर येणार तुम्ही सांगा. तुम्हाला मी आता वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ दिलेली त्यावेळेला तुम्ही गुणाकार केलात. बघा किती येणार गुणाकार 5 दुने 10 आणि वरचे हे 500 वरचे 5चा वरचे आणि 2 वरचे 0 1 2 3 0 1 2 3. बघा उत्तर काय आलेलं आहे. आले ना उत्तर. पर्याय क्रमांक 1 मधलं उत्तर आपल्याला आलेलं आहे 10,000 चौरस सेंटीमीटर. पाहूया पुढचा प्रश्न. एका समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 448 सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर आणि त्यानंतर त्याची उंची दिलेली आहे. तर पाया किती. तर समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे क्षेत्रफळ बरोबर पाया, तुम्हाला मगाशी सूत्र दिलेलीच होते, गुणिले उंची बरोबर ना. मग क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 448 बरोबर पाया आपल्याला माहित नाहीये है ना. आपण समजा आपण पाया तसाच लिहूया आपण शब्द पाया, ठीक आहे. गुणिले उंची दिलेली आहे 14. मग काय करायचं आहे 14 ने भागायचं आहे ते. पाया बरोबर 448 ची बाजू बदललेली नाही आहे, लक्षात ठेवा. आपण 14 ची बाजू बदललेली आहे. मग 14 ने आपण त्याला भाग देणार आहोत. मग किती येणार आहे भागल्यावर बघा 14 एके 14 14 दुने 32 14 त्रिक 42 नाही का. मग 14 त्रिक 42 43 44 2 उरले 2 वर 8 28 14 दुने 28 म्हणजे आपल्याला पाया आलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे तुम्ही सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 32 सेंटीमीटर. इथेही तोच नियम क्षेत्रफळासाठी लक्षात ठेवायचा आहे जो आपण मागील व्हिडिओ सांगितला की दिलेले घटक ज्या एककात असतील त्याच एककामध्ये तुम्हाला सांगितलेलं उत्तर तुम्ही काढायचं आहे. पाहूया पुढचा प्रश्न. एका चौरसाची बाजू दिली आहे आणि दुसऱ्या चौरसाचा कर्ण दिलाय, तर त्यांच्या क्षेत्रफळांमधील फरक किती. आता एका चौरसाची बाजू दिली आहे मग त्याचं क्षेत्रफळ आपण काढूया. पहिला चौरस त्याचं क्षेत्रफळ तुम्ही कसं काढणार. क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग बरोबर. त्यामुळे 16चा वर्ग करणार तो जो आहे 256, ठीक आहे. आता दुसरा चौरस आहे त्याचा कर्ण दिलेला आहे. मग कर्ण दिला असं सूत्र आपण मगाशी पाहिलं. कर्ण दिला असता क्षेत्रफळ काढायचं सूत्र जे आहे चौरसाचं कर्ण वर्ग भागिले 2 म्हणजे 16चाच वर्ग करायचा आणि भागिले 2 करायचं म्हणजे 256 ला भागिले 2 करायचं. मग किती येणार 2 ने भागल्यावर 2 एके 2 2 दुने 4 1 5 राहिला 2 आठी 16. मग आता दोघांमध्ये फरक दिसतोय ना तुम्हाला. एकाचा बाजू दिली आणि एकाचा कर्ण दिलाय. मग आता या दोघांची तुम्ही वजाबाकी करा मग फरक मिळणार तुम्हाला आहे. तर मी तुम्हाला वजाबाकी करायला वेळ देत आहे.
वेळ संपलेली आहे. 256च भागिले 2 करून 128 काढले, त्यामुळे फरक तेवढाच येणार आहे. बघा तुम्ही वजा करून. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 2 चौरसांच्या क्षेत्रफळांमधील फरक आहे 128 चौरस सेंटीमीटर. एका प्रेक्षागृहाची, म्हणजे प्रेक्षागृह म्हणजे हॉल असतो ना, त्याची लांबी दिली आहे 250 मीटर व रुंदी दिली आहे 80 मीटर आणि त्यात 10 मीटर लांबी आणि 10 मीटर रुंदी असणाऱ्या फरशा बसवायच्या आहेत. तर एकूण किती फरशा लागतील? बघा इथे दोन्ही आकार आयताकृती आहेत ना. दोन्ही आकार आयताकृती असले नसले तरी पण चालतं. हे कसं आहे, समजा हे प्रेक्षागृह हा हॉल आहे, ठीक आहे, त्याची पण आपल्याला लांबी रुंदी दिलेली आहे 250 आणि 80 आणि त्याच्यामध्ये अशा फरशा बसवायच्या आहेत. काय करायच्या आहेत? अशा फरशा बसवायच्या आहेत. आता ज्या फरशा ज्या बसवायच्या आहेत त्याची पण आपल्याला लांबी रुंदी दिलेली आहे 10 आणि 10, म्हणजेच काय, ह्या चौरसाकृती आहेत, बरोबर. ही एक फरशी चौरसाकृती आहे 10 बाय 10 ची. म्हणजे असं जेव्हा गणित असतं की एक मोठी आकृती आहे आणि तिच्या आतमध्ये छोट्या फरशा बसवायच्या आहेत, तर किती फरशा लागतील, त्यावेळेला मोठ्या आकृतीचं क्षेत्रफळ भागिले आतील ही जी छोटी आकृती आहे ना तिचं एकाचं क्षेत्रफळ काढायचं आणि त्याने भागायचं, म्हणजे त्या किती फरशा लागतील ते आपल्याला कळणार आहे. कळलं? म्हणून मग मोठी आकृती म्हणजे आपण जे प्रेक्षागृहाचं क्षेत्रफळ काढणार त्याची लांबी गुणिले रुंदी, बरोबर. त्यानंतर जी छोटी फरशी आहे तिचं क्षेत्रफळ काढणार आहे ते येणार आहे त्याची लांबी गुणिले रुंदी. तर गुणाकार करायचा नाही, आपण डायरेक्ट भाग देऊया. भाग दिला की आपल्याला एकूण किती फरशा लागतील ते मिळणार आहे. भागाकार करायचा आहे म्हणून मी दोन्ही क्षेत्रफळ लिहिली आणि आता भागाकार करणार. बघा हा शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे किती आलं, किती फरशा लागतील? 25 गुणिले 8 एवढ्या फरशा लागतील. आता हा गुणाकार करा. गुणाकार करून उत्तर सांगण्यासाठी मी तुम्हाला वेळ देत आहे. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 25 8 200. पाहूया पुढचा प्रश्न. समभुज चौकोन. आता समभुज चौकोनावर प्रश्न आलेला आहे. प्रत्येक बाजूची लांबी दिली आहे 25 आणि त्याच्या एका कर्णाची लांबी दिली 48, तर त्या चौकोनाचं क्षेत्रफळ किती? आता तुम्हाला माहिती आहे समभुज चौकोन हा चौरसाप्रमाणेच असतो. चारी बाजू समान लांबीच्या असतात परंतु कोन काटकोन नसतात, त्यामुळे त्याला चौरस म्हणता येणार नाही. पण त्याचं एक वैशिष्ट्य आपण मागील भागामध्ये शिकलो, मागील व्हिडिओमध्ये, की कर्ण परस्परांना दुभागतात, काटकोनात दुभागतात आणि त्यामुळे त्या कर्णांमुळे काय होतं, पायथागोरसचे काटकोन त्रिकोण तयार होतात. कळलं तुम्हाला? आता ह्याची लांबी आपल्याला दिली आहे प्रत्येक बाजूची, म्हणजे त्याच्या सर्व बाजू 25 25 होणार, ठीक आहे. एक कर्ण दिले 48, मग आपण हा मोठा समजा 48 आहे, मग दुसरा त्याला काटकोनात दुभागतो, त्यामुळे त्याच्या बाजू किती होणार आहे? 2 भाग होणार आहेत 24 24. कोणाचे? त्या कर्णाचे 2 भाग केले 24 आणि 24. आता दुसरा कर्ण आपल्याला काढायला पाहिजे, कारण क्षेत्रफळ सूत्र काय आहे समभुज करता 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. मग आपण हा जो मी शेडेड केलाय ना, रेखांकित केलाय, त्यावरून पायथागोरस वापरून आपण हा कर्ण काढूया. म्हणून 25चा वर्ग, पायथागोरस प्रमेय काय, कर्णाचा वर्ग बरोबर हा 24 आहे ना, तर 24चा वर्ग अधिक हा जो एक भाग आहे ह्या कर्णाचा, आपण समजा त्याला आपण x मानूया समजा, त्याचा वर्ग. तर 25चा वर्ग किती असतो? 625 असतो. 24चा असतो 576 अधिक x चा वर्ग. तर आता आपण 625 मधून 576 वजा करणार आहोत, वजा करून येणार x वर्ग. मग किती राहणार? 15तून 6 गेले 9 राहिले, 12तून 7 आणि 8 गेले 4 राहिले, 6तून 6 गेले 0, म्हणजे किती आलं बघा x वर्ग आपल्याला 49 आलं. हां, आता x वर्ग 49 आलं, मग x किती? 49चं वर्गमूळ 7. हा एक भाग आला कर्णाचा, नाही का हा, मग दुसरा भाग पण तेवढाच ना 7 असणार आहे हा पण. हां, मग त्यामुळे दुसरा कर्ण काय झाला? म्हणून
दुसरा कर्ण होणार 7ची दुप्पट, 7 दुने 14. मग आता आपल्याला क्षेत्रफळ काढता येईल ना. आपण आपल्याला क्षेत्रफळ सूत्र काय, क्षेत्रफळ बरोबर समभुज चौकोना क्षेत्रफळ बरोबर काय, 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. कर्ण लहान मोठे असतात त्यामुळे कर्णांचा गुणाकार लिहायला पाहिजे, कर्ण वर्ग लिहू शकत नाही. 1/2 गुणिले एक कर्ण आहे त्याचा 48 आणि दुसरा आता आपण काढला 14, बरोबर ना. मग 14 बेने भाग देऊया, 2×7 = 14, बरोबर. किती आलं आपल्याला 48 गुणिले 7. आता हा गुणाकार करा बरं. त्यासाठी मी तुम्हाला वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे. सॉरी, उत्तर आलं इथे, थोडीशी चूक झाली, हरकत नाही. आपण गुणाकार करून पाहूया आपलं उत्तर हे गोल आल्याप्रमाणे आहे का. 7 8 56 6 हातचे आले 5 आणि 7 28 आणि 5 किती 33. त्यामुळे आपलं उत्तर जे तुम्हाला इथे गोलामध्ये आलं 336 चौरस सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. पाहूया पुढचा प्रश्न. एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजू दिलेल्या आहेत. समलंब चौकोनामध्ये एक जोडी जी आहे ती समांतर असते आणि तुम्हाला मी सांगितलं त्या समांतर बाजूमधली उंची म्हणजे लंबांतर. तर या समांतर बाजू दिलेल्या आहे 16 आणि 20 आणि क्षेत्रफळ दिलेले 144. तर लंबांतर काढा, म्हणजे ही त्याची जी लंब उंची आहे ना ती आपल्याला काढायची आहे. मग आपण लिहूया ना सूत्र. क्षेत्रफळ बरोबर काय, समलंब चौकोना क्षेत्रफळ सूत्र काय असतं, 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज म्हणजे इथे 16 अधिक 20 आहे गुणिले लंबांतर म्हणजे हाईट याची लिहूया आपण. क्षेत्रफळ दिलेले 144 बरोबर 1/2 गुणिले 16 आणि 20 ची बेरीज किती 20 30 आणि 6 36 गुणिले h आहे. 2 ने भाग देऊया आपण इथे. 2 के बे 1 राहिला, 1 16 2 8 16. आता आपल्याला 18ची बाजू बदलायची आहे. 144 भागिले 18 बरोबर h. मग आता भाग द्या बरं 144 ला तुम्ही, तोपर्यंत मी तुम्हाला वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे. सॉरी, ह्या गणितामध्ये तसंच झालेलं आहे, हरकत नाही. किती आले पाहूया आपल्याला उत्तर. 18 8 44 आहे ना, म्हणजे उत्तर आपल्याला आलेले आहे जे पर्याय क्रमांक 3 आहे, 8 सेंटीमीटर. आता इथे तुम्हाला मी आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये LMNO हा चौरस आहे आणि त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 100. तर या चौरसाच्या बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडणारा जो नवीन चौरस आहे त्याची बाजू काढा. आता या चौरसाचं क्षेत्रफळ दिलं आहे त्यावरून आपल्याला त्याची बाजू काढायला पाहिजे, बरोबर ना. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं, बाजूचा वर्ग बरोबर 100. म्हणून बाजू किती येणार त्याची, चौरसाची बाजू येणार 100चं वर्गमूळ 10. ठीक आहे. तर मी या चौरसाची बाजू झाली 10 10 10 आणि 10. मग आता काय म्हटलंय, चौरसाच्या ज्या बाजूच्या मध्यबिंदू, आता हा मध्यबिंदू आहे ना, हा मध्यबिंदू आहे, इथे हा मध्यबिंदू आहे आणि इथे हा मध्यबिंदू आहे. मग हे जोडून हा जो नवीन चौरस जो झालेला आहे त्याची बाजू काढायला सांगितलंय. मग आता बघा इथे हा जो आहे ना, इथे हा त्रिकोण तयार होतोय बघा, होतं ना तयार, बरोबर. मग हा मध्यबिंदू पासून या L पर्यंत किती असणार, हा मध्यबिंदू असल्यामुळे ही बाजू असणार 5, ही बाजू असणार 5. हा समद्विभुज काटकोन त्रिकोण तयार झाला बघा, कारण चौरसाचे कोण काटकोन असतात. मग अशा जेव्हा समद्विभुज काटकोन त्रिकोण तयार होतो तेव्हा 5 आणि 5 दिलेला कर्ण आपल्याला काढायचं आहे. आणि तुम्हाला मागील भागामध्ये आठवत असेल आपण 30 60 90 सिद्धांत सांगितला होता आणि 45 45 90 म्हणजे जेव्हा 45 45 90 कोण असतात समद्विभुज काटकोन त्रिकोणात तेव्हा कर्ण किती असतो, बाजूच्या वर्गमुळात 2 पट म्हणजे किती 5 वर्गमुळात 2. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक किती बरं तुम्ही सांगा. तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5 वर्गमुळात 2. पाहूया पुढचा प्रश्न.
या आकृतीमध्ये कोणती आकृती पाहूया आपण. AB, हां AB दिलेला आहे 16 सेंटीमीटर, लेंथ AB दिलेला आहे 16, BC दिलेला आहे 12. तर BD काढायचं आहे हे. ठीक आहे, कसं काढणार तुम्ही. आता बघा हे AB दिलंय BC दिलंय म्हणजे इथे काटकोन त्रिकोण तयार होतो. आपण AC काढू शकतो नाही का. पायथागोरस प्रमेयाने आपण AC वर्ग काढूया, जो आहे 16चा वर्ग अधिक 12चा वर्ग. मग 16चा वर्ग किती, 16चा वर्ग 256 अधिक 12चा वर्ग 144. त्यांची बेरीज करूया. 6 4 10, हातचा 1, 5 5 9 आणि 1 10, 0 हातचा 1 2 3 4, 400. त्यामुळे AC किती येणार, 400चं वर्गमूळ बरोबर 20. आता आपल्याला इथे AC बाजू आलेली आहे. आता काय करायचं, आपल्याला BD काढायला सांगितले की ज्याला लंब आहे. आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र शिकलो. त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, कुठलाही त्रिकोण, आता त्रिकोण ABC आहे ना, आपण लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल ABC. म्हणजे ABC या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असेल 1/2 गुणिले कोणत्याही त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी एकच सूत्र लागू पडतं, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पण तुम्ही जो पाया घेणार आहात त्यालाच लंब उंची पाहिजे. आता हा काटकोन त्रिकोण आहे म्हणजे BC गुणिले AB ह्या बाजू आपण घेऊ शकतो ना पाया म्हणून. त्यामुळे 1/2 गुणिले BC जर मी पाया घेतला तर मग उंची मी घेणार AB, कारण जो पाया आहे त्यालाच लंब उंची असली पाहिजे. मग जर मी AC घेतली तर बाजू जी आपण आता काढली ते, तर मग ही लंब उंची घ्यावी लागेल नाही का बाळांनो, कारण ही ह्याला लंब आहे बघा, 90 अंशाचा कोन करते. पण त्रिकोण तोच आहे ना, त्यामुळे मी तो पाया म्हणजे AC मी पाया घेतला आणि BD उंची घेतली तरी क्षेत्रफळ तेच येणार आहे, कारण त्रिकोण तोच आहे. तर ह्या तत्वाचा आपण उपयोग करायचा बघा. म्हणजे एकाच त्रिकोणाचं मी 2 प्रकारे क्षेत्रफळ लिहिलं, हाफ BC इंटू AB इक्वल टू हाफ AC इंटू BD. त्यातलं हाफ आणि हाफ दोन्ही ठिकाणी समान आहे, गेलं. BCची आपण किंमत घालूया, आपल्याला माहिती आहे BC किती आहे. BC आपल्याला गणितात दिलेलं 12 गुणिले AB किती आहे 16 आहे, गुणिले AC आपण आता काढलेलंच आहे, गुणिले BD. ठीक आहे, आता 12 16च्या जवळ 20 आणायचं, गुणिले 20 होणार भागिले 20. BD बरोबर 12 गुणिले 16 भागिले 20. तर भाग बघूया कसा जातो, 4 त्रिक 12, 4 पंचा 20. तर पुढे भाग जात नाही म्हणजे अपूर्णांकात येईल उत्तर. 16 त्रिक 48 भागिले 5. तर तुम्ही करा बरं भागाकार आणि उत्तर काय येणार ते तुम्ही सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. केला का तुम्ही भागाकार, 5 ने भागायचं आहे. 5 9 45, उरले किती 46 47 48, 3 उरले, 3वर घेतला 0 30, 5 6 30. म्हणजे आपल्याला उत्तर काय आलेलं आहे, BD ची लांबी आलेली आहे 9.6 सेंटीमीटर, जे आहे पर्याय क्रमांक 1. पाहूया पुढचा प्रश्न. O हे एकच केंद्र असणारी 2 वर्तुळ आहेत. पहा इथे तुम्हाला दिलंय मी, दोघांचं केंद्र एकच आहे. लेंथ OP म्हणजे O हे एकच केंद्र, हा O आहे. लेंथ OP म्हणजे इथून इथपर्यंत, सॉरी हे P आहे इथे, आणि ती लांबी दिलेली आहे 7, म्हणजे ह्या आतील वर्तुळाची त्रिज्या झाली. आणि पुढे PN दिलंय म्हणजे इथे N, हा PN दिलाय 14. तर म्हटलं काय, रेखांकित भाग. रेखांकित भाग म्हणजे हा बघा, मी हा इथे करते, हा आहे याचा रेखांकित भाग. तर या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ तुम्ही काढायचं आहे. कळलं का. मग काय करायचं, किती सोपं आहे पहा. पहिला छोटा त्रिकोण आहे, सॉरी छोटं वर्तुळ आहे ज्याची त्रिज्या 7 आहे, त्याचं क्षेत्रफळ काढायचं. आणि मोठ्या वर्तुळाची त्रिज्या O पासून N पर्यंत असणार आहे. मग त्याची त्रिज्या काढायला काय करायचं, इथे PN दिलेला आहे 14, त्यामध्ये OP मिळवायचं म्हणजे त्याची त्रिज्या होणार. आणि मग 2 वर्तुळांचं क्षेत्रफळ काढून झाल्यावर त्यांची वजाबाकी करायची, ज्यामुळे आपल्याला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल. बरोबर. मग आता आपण लिहूया, OP त्रिज्या जी छोट्या वर्तुळाची आहे 7 आहे. बरोबर. त्यानंतर ON ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या येईल
7 अधिक 14, मग किती येणार ती? 14 आणि 7 21 सेंटीमीटर. बरोबर. मग आता आपण पहिलं छोट्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू. बरोबर ना. छोटे वर्तुळ काय येणार? क्षेत्रफळ काय असतं वर्तुळाचं सूत्र? पाय आर वर्ग. त्यामुळे 22/7 गुणिले त्रिज्या 7 आहे ना, त्या 7चा वर्ग 49 लिहिते मी इथे. 7 7 49. उत्तर किती आलं? 22×7 54 आहे. बरोबर. 154 चौसेमी हे छोट्या वर्तुळाचं आपल्याला क्षेत्रफळ आलेलं आहे. आता आपण मोठ्या वर्तुळाचं मी इथे लिहिते पहा. मोठे वर्तुळ त्याचं पण क्षेत्रफळाचं सूत्र पाय वर्गच आहे. 22/7 गुणिले त्याची त्रिज्या मात्र किती आहे? 21 आहे ना. 7 अधिक 14 त्यामुळे 21चा वर्ग. तो किती येणार आहे? 22/7 गुणिले 21चा वर्ग किती असतो माहिती आहे तुम्हाला? 21चा वर्ग 441. करून बघा. 21चा वर्ग पहा, तुम्हाला इथे दाखवते मी करून. नाही आपल्याला आठवलं पटकन गुणाकार करायचा. 1 2 बेके बे बेदुने 4. बरोबर ना. बघा बेरीज किती येते. आता इथे भाग देऊया 7 ने. 7 एके 7 आणि 42 आहे ना. 7 सक 42. बरोबर ना. 7 सक 42 43 44 2 उरले. 2 वर 1 21 7 त्रिक 21 म्हणजे 22 गुणिले 63 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. करूया आपण इथे. 22 गुणिले 63 बेत्रिक 6. त्यानंतर बेसक 12. पुन्हा ह्या 2 ने गुणूया आपण. किती येणार? बेत्रिक 6 आणि बेसक 12. किती आलं? 6. 6 ने 2 8. 2 आणि 1 3 आणि 1 म्हणजे हा गुणाकार आपल्याला आलेला आहे. 1386 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. हे आलं मोठ्या वर्तुळा क्षेत्रफळ. आता मग रेखांकित भाग काय आहे? मोठ्या वर्तुळा क्षेत्रफळ बघा आपल्याला 1386 आलं. छोट्या वर्तुळात 154 आहे. बरोबर ना. मग तुम्ही कसं काढणार? म्हणून रेखांकित क्षेत्रफळ बरोबर जे 1386 जे आहे मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ, त्यातून आपण 154 वजा करायचं आहे. जर तुम्ही वजा करा बरं. तुम्हाला मी वजा करण्यासाठी वेळ देत आहे. वेळ संपलेली आहे बाळांनो. वजाबाकी तुम्ही केलीत का? करा बरं इथे वजाबाकी बघा. 6तून 4 गेले 2. 8तून 5 गेले 3. 3तून 1 गेले 2 आणि हा 1000 स्थानातला 1 तसाच. म्हणजे उत्तर काय आलेलं आहे बघा बरं. उत्तर आपल्याला आलेलं आहे पर्याय क्रमांक 1 ज्यामध्ये उत्तर आहे 1232 चौरस सेंटीमीटर. समजली तुम्हाला उदाहरणं? अशा प्रकारे यामध्ये आपण प्रत्येक प्रकारची 1-1 2-2 उदाहरणं घेतलेली आहेत. त्रिकोणाचं, वर्तुळाचं, इतर चौकोनांची क्षेत्रफळ कशी काढायची सूत्राच्या साहाय्याने पाहिलेलं आहे. अजूनही उदाहरणं बाळांनो तुम्ही पुस्तकातून सोडवू शकता. तर आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू. या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.